राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 58% सह 8 महिन्यांची थकबाकी। तर चला पाहूया किती महागाई भत्ता आहे। आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर डीए वाढीचा अधिकृत शासन निर्णय अद्यापपर्यंत निर्गमित केलेला नाही। केंद्र सरकारमार्फत जानेवारी 2026 चे डीए वाढ जाहीर करण्याच्या तयारीत आहे। तर राज्य कर्मचाऱ्यांना जुलै 2025 चा डीए वाढीचा अधिकृत निर्णय कधी होणार याकडे राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागलेले आहेत। आता राज्य कर्मचाऱ्यांची ही प्रतीक्षा लवकरच पूर्ण होणार आहे, कारण माहे फेब्रुवारी महिन्यांच्या अखेरपर्यंत डीए वाढीचा निर्णय होण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यामुळे माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतनासोबत केंद्राप्रमाणे वाढीव डीएचा लाभ मिळणार आहे। केंद्राप्रमाणे जुलै 2025 पासून डीए वाढीचा लाभ दिनांक 1/7/2025 पासून केंद्र सरकारच्या धर्तीवर 3% डीए वाढ म्हणजेच एकूण 58% दराने डीए भरपास महागाई भत्ता वाढ लागू करण्यात येणार आहे। 8 महिन्यांचा फरक माहे जुलै 2025 ते फेब्रुवारी 2026 या 8 महिन्यांची डीए थकबाकी फेब्रुवारी महिन्यांच्या वेतनासोबत मिळेल। थँक्यू।